8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी। 18 महिन्यांमध्ये आयोग केंद्राला अहवाल करणार सादर। 50 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना होणार फायदा। अंतरिम रिपोर्ट आल्यानंतर निर्णय होणार लागू। लाडकी बहिणीसाठी राज्य सरकारकडून एका वर्षात 43,000 कोटींचा खर्च। माहिती अधिकारातून माहिती समोर। आरटीआय कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांनी मागितलेली माहिती। राज्यात कृत्रिम वाळू म्हणजे एम सँडचा वापर करण्याबाबत धोरण निश्चित। एम सँड युनिट मंजुरीचे शासन अधिकार हे आता जिल्हाधिकाऱ्यांना। बावनकुळेंचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भातले पत्र। आणि आता बघूयात काही महत्त्वाच्या घडामोडी। मुख्यमंत्री फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते बेस्टच्या 150 इलेक्ट्रिक बसेसचं लोकार्पण। बेस्टच्या कुलापा बस आगारात कार्यक्रम झाला संपन्न। मुंबईकरांच्या सेवेसाठी अत्याधुनिक 150 इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस दाखल। मुख्यमंत्री फडणवीसांसोबत बंजारा शिष्टमंडळाची 31 तारखेला बैठक। 9 दिवस उपोषण केलेले बंजारा आंदोलक विजय चव्हाण यांची माहिती। बंजारा समाजातील नेते महंतांसह इतर जण शिष्टमंडळ घेऊन जाणार। मनसेच्या दादर शाखाध्यक्षांकडून मतदार यादीमध्ये घोळ झाल्याचा आरोप। मनसेच्या संतोष साळेंकडून मतदार यादीतील घोळ सोशल मीडियावर पोस्ट। आदित्य ठाकरे यांच्या प्रेझेंटेशन नंतर मनसेकडून मतदार याद्यांचा पंचनामा। धाराशिव तुळजापूर सोलापूर रेल्वे मार्गाला 3,295 कोटींची प्रशासकीय मान्यता। केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त भागीदारीतून 96 किलोमीटरचा ब्रॉडगेज लोहमार्ग तयार केला जाणार। या प्रकल्पामुळे तुळजापूर आणि पंढरपूर देवस्थान रेल्वेच्या नकाशावर येणार। कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणी मंदिराला विद्युत रोषणाईनं परिसर निघाला उजळून। लंडनमधून आणलेल्या वाघनखांचं कोल्हापुरात प्रदर्शन। कोल्हापुरातील शाहू जन्मस्थळाच्या ठिकाणी वाघनखं येणार पाहता। नांदेडहून मुंबई गोव्यासाठी विमानसेवा सुरू होणार। 15 नोव्हेंबरपासून आता विमानसेवा दररोज होणार सुरू। नांदेडहून याआधी दिल्ली, अहमदाबाद, पुणे, बंगळुरू या शहरांमध्ये विमानसेवा होती सुरू। मोंथा चक्रीवादळामुळे भारताच्या किनारपट्टीवर 3 दिवस मुसळधार पावसाचा इशारा। महाराष्ट्रासह तमिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, गोव्यामध्ये किनारी भागांसाठी रेड अलर्ट जारी। जळगावमधल्या अनेक तालुक्यांमध्ये 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस। कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बसला मोठा फटका। आणि आता बातम्या पाहणार आहोत मुंबई आणि पुण्यातल्या। मुंबईमधील महापालिका रुग्णालयात 45% जागा रिक्त। पालिका रुग्णालयांमध्ये पदभरती होत नसल्यानं विद्यमान कर्मचाऱ्यांवर ताण। रुग्णसेवेवर परिणाम। महापालिका प्रशासनानं लक्ष देण्याची गरज निर्माण। केईएम रुग्णालयातील आता प्रसूतीगृह विभागालगत लवकरच 25 खाटांचा नवजात अतिदक्षता विभाग उभारला जाणार। महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांचं आश्वासन। प्रसूतीनंतर माता आणि नवजात बालकांच्या उपचारासाठीच्या अडचणी थांबणार। मुंबईमध्ये बेस्टच्या ताफ्यातून स्वमालकीच्या बस सेवेतून कमी। काही दिवसांपासून स्वमालकीच्या बसला सेवेतून कमी करण्याचा निर्णय। बेस्टच्या ताफ्यामध्ये केवळ 11% स्वमालकीच्या बस शिल्लक तर 88% बस या खासगी कंपन्यांच्या बस असल्याची माहिती। मुंबईमधील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर परिसर आता नव्या रूपात उजळणार। तर पालिकेकडून धार्मिक स्थळांच्या सौंदर्यीकरणाचा प्रकल्प हाती। पहिल्या टप्प्यातील कामांसाठी तब्बल 78 कोटी 1,20,038 रुपये खर्चाचा प्रस्ताव मंजूर। पुण्यात हवाई मालवाहतुकीला भरारी। तर पुणे विमानतळावरती नोंदवली गेली विक्रमी वाढ। विमानतळ प्रशासनाच्या आकडेवारीनुसार 15 ते 16 ऑक्टोबर या 24 तासांमध्ये 108.60 मेट्रिक टन मालाचं आगमन तर 113.86 मेट्रिक टन मालाचं निर्गमन झाल्याची देखील माहिती। राज्यभरातून 28 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर दरम्यान कार्तिकी एकादशी निमित्त भाविकांसाठी एसटीच्या 1,150 जादा बसेस। चंद्रभागा यात्रा बस स्थानकावरील 17 फलाटांवरती सुमारे 1,000 बसची पार्किंगची व्यवस्था। महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी ऑथॉरिटीने गेल्या 10 महिन्यांमध्ये तब्बल 5,267 तक्रारींचं निवारण करत घर खरेदीदारांना दिला दिलासा। सर्वाधिक तक्रारींवर जलद निर्णय होऊ लागल्यानं रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये पारदर्शकतेकडे सकारात्मक बदल।